श्री स्वामी समर्थ पाठ दुसऱ्यामध्ये सांगणार आहे। नंतर काय करायचं, स्वच्छ अभिषेक झाल्यानंतर बाळकृष्णांचा त्याला हळदी कुंकू लावायचा, फुलं अर्पण करायचे, एखादा गोडधोड अन्न म्हणजे नैवेद्य अर्पण करायचा, मनोभावाने तुम्ही प्रार्थना करायची। 12:39 श्रीराम प्रभूंचा जन्म आहे 12 वाजेला उद्या, तर त्यावेळेस तुम्ही आरती वगैरे म्हणू शकता। आरती येत नसेल तर तुम्ही यूट्यूबमध्ये लावून ती आरती म्हणू शकतात। आणि ते सगळं झाल्यानंतर तुम्हाला रामरक्षा स्तोत्र म्हणायचं आहे। रामरक्षा स्तोत्र झाल्यानंतर तुम्हाला हनुमंतांचा एक मंत्र म्हणायचा आहे, कारण की रामांचा प्रिय भक्त म्हणजे हनुमानच आहे। जर तुम्ही हनुमानचा एक मंत्र तुमच्या घरात म्हणजे जी चालीसा आहे हनुमान चालीसा ती म्हटली तर तुमच्या घरात कधी सुख शांती म्हणजे तुमच्या घरात सुख शांती नांदेल, तुमचं घर धनधान्याने भरेल आणि दुःख पीडा नाहीसे होतील, तुमच्या घरात सुख शांती नांदेल। आणि तुमचे मुलं खूप हट्टी असतील, खूप जिद्दी असतील तर त्याच्या डोक्यावर ठेवून रामरक्षा स्तोत्र उद्या नक्की म्हणा। त्याची चिडचिडपणा म्हणजे दुःख जे आज येईल पण ते सगळं जाईल। माझं चॅनल पुढे बघा।